श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मैत्रिणींनो. तर मी घेऊन आले आहे आपल्यासाठी काही शुक्रवारचे खास उपाय जे तुम्ही फक्त शुक्रवारी करू शकता. तर काय करायचं आहे, तर शुक्रवारी लवकर उठायचं आहे आणि घराची सगळी स्वच्छता करायची आहे. आपण तर सगळी स्वच्छता करतोच, परंतु शुक्रवारच्या दिवशी काय करायचं आहे, आपला जो मुख्य दरवाजाचा जो उंबरा आहे तो स्वच्छ करायचा आहे आणि त्याला शक्य जर झालं तर हळदीचं लेपन करायचं आहे. त्या उंबऱ्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि मग हा मी जो उपाय सांगते तो करायचा आहे. हा उपाय करताना पूर्ण स्वच्छता करूनच हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे तांब्याचा तांब्या नसेल त्यांनी घेऊन या, किंवा मग छोटा मोठा कोणताही जो असेल तो चालेल, परंतु तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे. त्यानंतर हा तांब्याच्या तांब्यामध्ये एक चांदीचा चौकोनी तुकडा टाकायचा आहे. कॉईन किंवा मग एखादी वस्तू चालणार नाही तर चांदीचा चौकोनी पत्रा आणला तरी चालेल. तो पत्रा त्या तांब्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर त्या तांब्यामध्ये सर्व चिल्लर भरून ठेवायची आहे. म्हणजे 1 रुपया 2 रुपया आपल्याकडे चिल्लर जी असेल ती त्या तांब्यामध्ये भरून ठेवायची आहे. त्याचप्रमाणे त्या तांब्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहे, अत्तर व्हायचं आहे, लाल फूल म्हणजे सुवासिक जे फूल असेल, गुलाबाचं असेल, कोणतंही लाल फूल व्हायचं आहे, मोगरा किंवा मग कोणतंही सुवासिक अत्तर त्या तांब्याला अर्पण करायचं आहे. आणि तो तांब्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये जी आपण लक्ष्मी मातेची स्थापना केली आहे त्या लक्ष्मी मातेसमोर तो ठेवायचा आहे. मग हा तांब्या आपल्याला कायमस्वरूपी तसाच ठेवायचा आहे. मग भले तुम्ही 2 महिने ठेवा, 6 महिने ठेवा, वर्षभर ठेवा, तुम्हाला हवं तितकं दिवस तुम्ही ठेवू शकता. आता हा तांब्या कुठे ठेवायचा हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुमचं देवघर कोणत्या प्रकारचं आहे किंवा कसं आहे. मग तुम्हाला जर देवघरात जागा नसेल तर तुम्ही साईडला छोट्या पाटावर लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आणि समोर तो तांब्या ठेवू शकता. मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ करून त्याला अत्तर अर्पण करायचं आहे आणि मूर्तीला अभिषेक करून फूल अत्तर अर्पण करायचं आहे. आणि 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. याने बघा तुमच्या सर्व पैशाच्या अडचणी दूर होतील आणि तो म्हणजे पैशाचा ओघ तुमच्याकडे वाढत जाईल. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तर सर्वांनी नक्की करून बघा. त्यानंतर शुक्रवारसाठी करायचा आहे दुसरा उपाय. तर काय करायचं आहे, एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे. त्या कोरा लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे. बासमती असेल तर त्यामध्ये बघा खंडित तांदूळ नसतात. मग अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि ते हळदीने पिवळे करायचे आहे. हळदीने पिवळे केलेले तांदूळ, त्यावर तो दुसरा चांदीचा तुकडा आणि त्यावर 1-2 केशरच्या काड्या असं सर्व घेऊन त्या कपड्याला गाठ बांधायची आहे. आणि ती गाठ बांधल्यानंतर आपल्या हातावर ती पोटली घेऊन, उजव्या हातामध्ये पोटली घेऊन आपण ती ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शुक्रवारी 108 वेळा म्हणा, 51, तुम्हाला जितकं शक्य होईल वेळेनुसार तितकं जप आपल्याला करायचा आहे. आणि ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आता प्रश्न येईल की ज्यांच्याकडे व्यवसाय आहे त्यांच्याकडे तिजोरी असते, परंतु आपण जे घरात आहोत तर आपल्याकडे तिजोरी नसते. मग कुठे ठेवायचं, तर आपण कुठेही जिथे पैसे ठेवतो, 100 रुपये म्हणा, 200 रुपये, आमचं महिला मंडळांचं तर डब्यात असतं, त्या डब्यात सुद्धा आपण ठेवू शकतो. मग जिथेही आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ही पोटली आपल्याला ठेवायची आहे. आणि ही पोटली 1 महिन्याने 2 महिन्याने बदलत जायची आहे. म्हणजे बदलायची म्हणजे ती काढायची, हातात घ्यायची आणि तिच्यावर पुन्हा आपण मंत्र जाप करायचा, तिची पूजा करायची आणि पुन्हा ती पोटली आपल्याला ठेवून द्यायची आहे. अशा प्रकारे हे दोन्ही उपाय आपल्याला करायचे आहेत. तर हे दोन्ही उपाय करताना मनात दृढ विश्वास असला पाहिजे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीचा असल्या कारणाने हे उपाय तुम्ही नक्कीच करा. आणि काय करायचं आहे, तर हे उपाय करताना मांसाहार करायचा नाही. जे खात नाहीत त्यांची गोष्ट तर वेगळी आहे, परंतु ज्यांच्या घरी मांसाहार केला जातो त्यांनी हा नियम नक्कीच पाळा.
हा उपाय करताना मनामध्ये लक्ष्मी मातेवर पूर्ण विश्वास ठेवून जर हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. आणि ज्यांना ज्यांना अनुभव येईल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळून सांगा. तर या होत्या आजच्या शुक्रवारचा करायचा काही उपाय जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणू शकतात. तर थोडंसं व्हिडिओबद्दल सांगते की आजचा जो 30 डेज चॅलेंजचा व्हिडिओ आहे तो संध्याकाळी येणार आहे आणि आत्ता हा जो मी बनवला तो आत्ता येणार आहे, कारण आज आहे शुक्रवार आणि व्हिडिओ लेट झाल्यामुळं तुम्हाला हा उपाय करता यावा म्हणून हा व्हिडिओ मी सकाळी टाकणार आहे आणि 30 डेज चॅलेंजचा व्हिडिओ मी दुपारनंतर टाकणार आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.